चैत्र पालवी. समुपदेशकाचा आवाज कानी पडत होता. असं काही नसतं हो. प्रत्येक गोष्टी तितकं गुंतायचं नसतं. चांगल्या प्रसंगात आपण आनंदी होतो, तो साजरा करतो. मग एखादा दुःखद प्रसंग सहन करता आला पाहिजे, त्यातून मार्ग काढण्याची तयारी केली पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात खूप काही सकारात्मक घडत असतं. आपण मात्र नकारात्मक बाबीचाच जास्त विचार करतो. सोडून द्यायचे असतात काही गोष्टी. इतर ठिकाणी मन रमवा, आपले छंद जोपासा, चांगल्या गोष्टीचा विचार करा. वातावरण बदलेल, आपल्या आयुष्यातही काही चांगलं घडेल. नातेवाईकाकडे जा, बोला. बोलल्यानं थोडं मन हलकं होतं, ताण कमी होतो. आणि हे काही तुमच्या एकट्याच्या बाबतीत घडत नाही आहे. अनेक जण अशा प्रसंगातून जात असतात. काळ बदलतो, वातावरण बदलते आणि हे एक चक्र असतं. आता निसर्गाचंच बघा ना, दरवर्षी पानगळ होऊन मोठमोठे झाडं, वृक्ष उघडे दिसायला लागतात. परंतु नवी नवलाई होते. चैत्रमास सुरू होताच या झाडांना, वृक्षांना नवीन पालवी फुटायला लागते आणि ते पुन्हा नवरूप धारण करतात, मनमोहक दिसायला लागतात. आपण तर चालती बोलती माणसं, नावमेद नाही व्हायचं. ठीक आहे, काळजी घ्या. खरंच किती मनाला उभारी देणारे शब्द होते ते, आणि किती सकारात्मक ऊर्जा त्या बोलण्यामुळे मिळत होती. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आणखी 2 गोष्टीची गरज लागते, ते म्हणजे आशा आणि प्रेम. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत भौतिक गरजा, तर आशा आणि प्रेम या भावनिक गरजा. मला वाटतं आशा आणि प्रेम यावर तर जगतो माणूस. जरा विचार करा, आपल्या दैनंदिन आयुष्यातून या 2 गोष्टी वजा केल्या तर खरंच जगणं निरस होऊन जाईल माणसाचं. तो समुपदेशक आशावाद चेतवणारा, जागवणाऱ्या भाषेत बोलत होता. पण खरंच असं घडतं का? एखादी चुकलेली वाट पुन्हा रुळावर येत असेल का? झाकोळलेला आयुष्याचा प्रवास पुन्हा उजळून निघत असेल का? कुटुंबाची, समाजाची समर्थ साथ मिळत असेल का? एखादा विषय आर्थिक बाबडीशी निगडत असेल तर कसा मार्ग काढायचा? मनाने कमकुवत असलेली किंवा परिस्थितीने गांजलेली माणसं आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. त्यापासून त्यांना परावृत्त करणं इतकं सोपं आहे का? काही कारणास्तव नाती विस्कटतात, ती दुरुस्त होतीलच असं नाही, किंवा दुरुस्त झालीच तर त्यातली कटुता कशी कमी करणार? असे अनेक प्रश्न फेर धरून माझ्या मनामध्ये नाचत होते. तो समुपदेशक तसंच पाहिलं तर पैसे घेऊन बोलत होता. त्याच्या बोलण्यामध्ये आत्मीयतेचा, मनाची तार छेडण्याच्या भावनेचा, मायेची फुंकर घालण्याचा तसा लवलेशही नव्हता. मी विचार करत राहिलो, या सर्वाला जबाबदार कोण? स्वतः, कुटुंब, समाज, परिस्थिती, अपेक्षा, अहंकार या नाती, भौतिक सुखाच्या आहारी जाणं, मनाचा कमकुवतपणा, प्रसंगाला भिडण्याची क्षमता नसणं, शारीरिक किंवा मानसिक व्याधी, एकटेपणा, विस्कटलेली किंवा दुभंगलेली नाती किंवा कुटुंब, आर्थिक दुर्बलता, व्यसनाधीनता. खरं तर यातील काहीच नाही, किंवा यापेक्षा वेगळी कारणं असू शकतात, किंवा काही विशिष्ट प्रसंगी कारणीभूत असू शकतात. अति हळवेपणा आणि अहंकार हे खरं तर दुर्गुणच, ते आपणास आणखी कमजोर बनवतात. काही गोष्टी किंवा प्रसंग आपण मान्यच करत नाही किंवा स्वीकारत नाही, यातून आपली मानसिकता अधिकच गोंधळून जाते, आपण कमजोर होतो. माझ्या मते या सर्व बदलांना, आर्थिक विषमतेला, अवाजवी अपेक्षांना, ताणलेल्या नातेसंबंधांना आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे, किंवा त्याकडे तटस्थपणे पाहता आलं पाहिजे. म्हणून तर आज या वेगवान जगात शारीरिक सुदृढतेपेक्षा मानसिक सुदृढतेची नितांत गरज आहे. वाईट प्रसंग, गोष्टी, प्रवृत्ती, विचार यांना झटकून देऊन जे सत्य आहे, जे वास्तव आहे, जे बदलता येत नाही, ते स्वीकारता आलं तर आयुष्य किती आनंदमय आणि सुखमय होईल. निसर्ग नियमानुसार या सर्वांचीच पानगळ होऊन चैत्र पालवीसारखं मोहक वातावरण पुन्हा तयार होईल. आणि हे सहसाध्य नसलं तरी अशक्य नक्कीच नाही. पण त्यासाठी हवा मनाचा संयम, मनाचा खंबीरपणा, न डगमगता भिडण्याची वृत्ती, मी हे करेल की मी निभावून नेईल हा आत्मविश्वास किंवा आशावाद. यासाठी तुम्ही स्वतः समर्थ आहात, समुपदेशक नव्हे. धन्यवाद.